हाय गाईज. तर आज आम्ही जातोय मामाच्या गावाला, म्हणजे माझं मामाचं गाव सोनगाव आहे तिकडे. आणि आज आम्ही गटारीचा प्लॅन केलाय सगळे मिळून. तर भरपूर पाऊस पडतोय आणि आज भरपूर पाऊस पडतोय. माझा आवाज तुम्हाला येत असेल की नाही माहीत नाही, पण मी मम्मी पप्पा बाबू गुरु आणि गुरुची फॅमिली आम्ही सगळे मिळून जातोय मामाच्या गावाला माझ्या. आणि बघूया, आज आमचा गटारीचा प्लॅन आहे. म्हणजे मम्मीने जेवायला बोलवलं आहे सगळ्यांना. अर्थात गटारीच पकडा, कारण की आता पुढे जाऊन नंतर अजून श्रावण वगैरे लागेल, मग खायला नाही भेटणार ना, म्हणून. मग आणि नेमके आजच भरपूर पाऊस आला आहे. भरपूर पाऊस म्हणजे माझ्या मागे हे जे तुम्ही शेत बघताय पूर्ण सुकलेलं आणि आता ते पूर्ण भरलं आहे बघा. एवढा पाऊस पडतोय, खूप जास्त. तर बघूया आता व्लॉग कसा होतोय ते, तर स्टे ट्यून. हाय गाईज, माझा मेकअप जाईल गाईज. दोघं बघा काय करतायत काय माहित. पाऊस खूप आहे यार. आजचा आमचा प्लॅन फ्लॉप करणार हा पाऊस. जरा इथे थांबून रेनकोट काढते. आज भयंकर पाऊस आहे. लावणीसाठी आम्हाला पाऊस पाहिजे होता आणि आज हा धोधो कोसळायला लागलाय. अक्षरशः सगळ्यांना भिजवून टाकला नाही. इकडे ही बाई बघा कशी वरती करून साडी वरती करून जात आहेत, भिजायला होतंय म्हणून. आणि गुरु येतोय आम्हाला घ्यायला. अजून काही दिसत नाही कुठे आहे ते. बघूया आता. मेकअप केला माझा. मामाकडे जाण्याआधी आम्ही गाईज कुठेतरी जाणार आहे. तर ती प्लेस आपली खूप नवीन आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही सगळेजण का आलो होतो हे तुम्हाला काही दिवसानंतर कळेलच. तोपर्यंत तुम्ही गेस करत राहा की आम्ही इकडे का आलो होतो. मे बी काही लोकांना ह्यातलं माहीत असेल, काही लोकांना माहीत नसेल. सो ह्या गोष्टीसाठी तुम्ही जरा स्टेट येऊन राहा, बिकॉज लवकरच काही गोष्टी रिव्हील्स होतील, काही गोष्टी तुम्हाला सांगण्यात येतील आणि काही गोष्टी आहेत जे की मी आता लगेचच नाही सांगू शकत तुमच्या सगळ्यांपर्यंत. सो आणि ही प्रॉपर्टी तुम्हाला कशी वाटली हे पण सांगा कमेंटमध्ये. खूप छान प्रॉपर्टी होती. कधी तुम्ही इकडे ॲज काय बोलतो आपण फार्म हाऊस वगैरे बघून राहायला येतो, तसं तुम्ही चिल आऊट करायला आलात तरी पण ही प्रॉपर्टी खूप सुंदर आहे. ते त्यांच्याकडे खूप छान रूम्स आहेत. परत काय बोलतात ते सगळे एकत्र राहतात त्या रूम्स आहेत तशा. आणि साईडला लगेचच लागून नदी आहे. पावसाळ्यातून थोडा पाऊस कमी असेल तर ही ठिकाण खूप छान वाटतं. बट आत्ता थोडंसं पाऊस असल्यामुळे जास्त फिरायला नाही मिळालं. जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी शूट केलं. सो ह्या प्रॉपर्टीला व्हिजिट करून झाल्यानंतर आम्ही गेलो क्वालिटी बेकरीमध्ये. त्यानंतर गाईज आम्ही हा घेतला आहे खाऊ क्वालिटी बेकरीमध्ये. आम्ही क्वालिटी बेकरीमध्ये घेतलं आहे थोडंसं खाऊ खाण्यासाठी. काय बोलतोयस काय बोलतोयस आणि ते बहादूर शेकला घेतलं आहे आम्ही. आता आम्ही जायला निघालोय. आय एम गेटिंग ऑलरेडी लेट. मम्मी वाट बघत असेल तिकडे. आणि गाईज मामाकडे जाताना हा एक सुंदर व्ह्यू जो की वॉटरफॉल आहे, चिपळूणचा फेवरेट वॉटरफॉल हा दिसतो ज्याचं नाव आहे सवत्सरा वॉटरफॉल. आणि मी एवढा पाऊस पडला तरी अजूनही व्हिजिट केलेला नाही आहे ह्या वॉटरफॉलला. सो नंतर जाऊन येईन कधी वेळ मिळाला तर. बट आत्ता मी असंच एन्जॉय करते ह्या वॉटरफॉलला. बघूया अजून खूप मस्त विजिट प्लेस आहेत जी चिपळूणातले बेस्ट प्लेस आहेत. जसं की हे विसावा पॉईंट. इथून पूर्ण वाशिष्ठी रिव्हर दिसते आपल्याला आणि खूप सुंदर सनसेट पॉईंट हा आहे. सो आम्ही नेहमी मामाकडे जाताना हे सगळं एन्जॉय करत असतो, बिकॉज या रूटला हे सगळे जे प्लेस आहेत ते लागतात. देन आम्ही आलो घरी आणि त्याआधी थोडंसं मी विसरून गेली की मी व्लॉग करते. सो जेवताना मी नक्की व्लॉग घेतला आहे, बिकॉज आम्ही स्पेशली जेवण्यासाठी आलो होतो. सो त्यामुळे
आणि जेवण झाल्यानंतर थोडासा टाइमपास करण्यासाठी बाहेर फिरत होते. घराच्या बाहेर आले मामाच्या आणि ही बघा ही फलटण बघा. ओय ही बघा कशी बसलेत बघा पोरांना घेऊन त्यांच्या. आणि काय करतात माहित आहेत का ही लोक? आई शपथ चारी बाजूंनी ती लोक ना घरात मध्ये येऊ शकत नाहीत. मग काय करतात ही लोक त्यांच्या छोट्या पिल्लूंना ना खिडकीतून आतमध्ये पाठवतात आणि त्यांना घेऊन यायला सांगतात काय त्यांना पाहिजे असेल ते खायचं. आणि मग घेऊन आल्यावरती लगेच पळून जातात. त्यांची आयडियाच भारी आहे. ती वगैरे वगैरे. आणि त्यानंतर मी माझ्या छोट्या मामाचं हे जे घर दिसतंय त्याच्या मुलाला भेटायला गेले आणि त्याचा मुलगा एवढा क्यूट आहे आणि मस्त एकदम गोरा गोरा पान आहे. तुम्ही मला दाखवते. हे बघा हे बघ ए काय मी घेते तुझा खाऊ धर दे मला दे मी घेते. काका नाही मी घेते. हाय कर हाय कर हाय. इकडे बघ बाबू इकडे बघ. काय काय हा राहू बा आयुष्यात राहू बा नाही जपत. हा ये असतोय. काय करतोयस? कुठं जातोयस? कुठे जातोयस? हा आता मोबाईल पाहिजे. श्रेयांसोबत थोडी मज्जा मस्ती केल्यानंतर आम्ही लगेच रिटर्न यायला निघालो म्हणजे चिपळूणला यायला निघालो. आणि येताना पण मला वॉटरफॉल बघायला मिळाला आणि येताना माझ्या साईडला वॉटरफॉल होता त्यामुळे मी एकदम व्यवस्थित वॉटरफॉल कॅच करू शकले आहे. सो वाघ म्हातारा झाला म्हणून सांगतो गवत खायत नाही. हे भरवायचं ना मग तू वाघाला गवत. अरे तू मत्तूरचं सॉंग आहे. मत्तूर 1001 मत्तूर न्यू सॉन्ग मत्तूर. सो गाईज असा होता आजचा माझा डे आणि आजचा व्लॉग. तर व्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लव.